श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी देखील भाग्य असावे लागते आणि अशी देखील खूप भाग्यवंत भक्त आहेत की स्वामींचे अनुभव त्या भक्तांना आलेले आहेत आणि त्यानंतरचे जे अनुभव आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कधी खूप अडचणींनी भरलेलं असतं. प्रत्येक वेळी एवढ्या अडचणी त्यांना खरोखरच खूप त्रासदायक ठरत असतात. तेव्हा मात्र ते भक्त आतुरतेने स्वामींच्या चमत्काराची आणि अनुभवांची वाट बघत असतात की कधी माझ्या आयुष्यातील अडचणी दूर होतील आणि स्वामी माझ्या आयुष्यामध्ये अनुभव देतील. खरोखरच जेवढी आतुरता त्या भक्तांची असते तेव्हा स्वामी त्या भक्तांना त्या अडचणीतून थोडं का होईना परंतु एक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मात्र त्या भक्तांना खूप आनंद देखील होत असतो, कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी त्यांना चमत्कार दाखवलेला असतो. जेव्हा अडचणींनी भरलेलं आयुष्य असतं तेव्हा कुठेतरी असं वाटतं की एखादी किरण यावी आणि त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग दिसावा. जेव्हा स्वामींचे हे चमत्कार त्यांच्या आयुष्यात घडत असतात तेव्हा त्यांचा आनंद हा गगनात मावत नाही आणि त्यांना देखील स्वामींच्या अनुभवांची प्रचिती आली याबद्दल देखील त्यांना खूप आनंद देखील होत असतो. असेच स्वामींचे अनुभव प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये तर येतच असतात. फरक मात्र एवढा असतो की काहींच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार पटकन होतात तर काहींच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार होण्यासाठी वेळ लागत असतो. परंतु श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की आपल्या भक्तांना नेहमी साथ देत असतात. मग भलेही त्या भक्तांना जाणवून येऊ किंवा न येऊ परंतु स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी बरोबर असतात. खरोखर स्वामींचे अनुभव खूप सुंदर देखील असतातच आणि आजचा अनुभव देखील तेवढाच सुंदर आहे. आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये जे अडचणींनी भरलेलं आहे त्यामध्येच त्यांना एक स्वामींनी सुंदर असे अनुभव दिलेले आहेत. त्या ताईंनी आपल्या चॅनलवर अगोदर देखील त्यांचे अनुभव शेअर केलेले आहेत परंतु त्यांनी नाव गाव सांगितलेलं नाही, त्यामुळे त्यांचा अनुभव तुम्ही असाच ऐकायचा आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी केलेले चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. कशा आहात? चांगली आहे. तुम्ही कशा आहात? मी पण एकदम मस्त. हो. ते तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं नव्हतं का ते असं असं मॅटर आहे. सासू जमीन विकली, कोर्टात भांडण चालू आहे. हा 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 ती 5 वर्ष झालं तसं ते म्हणजे माझी अजून पोटगी भेटली नाही काही नाही. हा हो. मग ते असं झालं युट्यूबला केंदळे दादांचा नंबर पाहिला हा आणि असं सहज फोन लावला. तर दादांना म्हटलं असं असं आहे. दादा एकदम फास्ट बोलले. हा दादा म्हणे तुझा मॅटर तू कोर्टात दाखल केलेला आहे का? हा म्हणे हो. म्हणे घटस्फोटचा आहे का? म्हटलं हो. म्हटलं दादा मला याच्यातून बाहेर पडायचंय म्हटलं. 5 वर्ष झाले म्हटलं. मला जमीन काय भेटाना, केस पण चालू आहे आणि पैसे पण भेटाना म्हटलं माझी पोरगीचे. नाव सांगायचं ताई का नको? नाव सांगायचंय का नको? नाही काही नाही. बरं आपला जिल्हा तालुका एक काय तरी. हो. आणि तर मग दादांनी मला सेवा दिली. ते तारक मंत्र 5 वेळा, काल भैरवाष्टक आणि 11 माळी जप आणि ते घोरस्थ स्तोत्र हो ते लय अवघड. आणि ते अशा 5 सेवा दिल्या. मी 5-5 वेळेस म्हणायचे. 21 दिवसाचं सेवा चालू केली. त्याच्यानंतर काय झालं मला आहे ना थोडी म्हणजे अडचणच आली ती आधी पण मग नंतर मग हिमसे आली. मग त्यावेळेस मी स्किप केलं. त्याच्यानंतर मी केलं बरं का. पण परत असं युट्यूबला एका ताईंच्या नाही का होते ताई कल्याणला असतं पहा ते त्यांचं असतं बा तुमच्यासारखंच युट्यूबवरचे अनुभव घेतात शेअर करतात. मी त्यांना पण सांगितलं. त्या काय म्हटलं तुम्ही आता ही जी सेवा करता ना राहू द्या म्हणे. पण मग कधी पण सेवा करायची आम्हाला आहे ना संकल्प सोडावा लागतो. हो हो संकल्प करावा लागतो ना ताई. आणि मी तो सोडलाच नाही. पण असं निस्वार्थी मनाने मी म्हटलं चला स्वामींना कशाला आपण याच्यात टाकायचं म्हटलं आपण तशीच सेवा करू. आणि गुरुवारी संकल्प केला ताई. तुम्ही मला
बरं का, तुम्हाला ते फोटो नव्हते पाठवले करू मी, यात्रेमधून फोटो आणलात पहा. हो हो, तुमचा फोटो आहे ना, मी व्हिडिओ वरती लावते ना. हो, आणि यात्रेमधून आणला तुम्हाला दाखवलं, असे पादुका पण आणले तिने. हो, आणि संकल्प गुरुवारी केला. ताई मला म्हटले संकल्प तुम्ही गुरुवारीच करा सोडवा. तर मग संकल्प करून सेवा केली ना तरच फलित जाते ताई. हो, आणि मी केली ना. गुरुवार गेला, शुक्रवार गेला, शनिवार, 5 वर्ष झाले. 5 वर्ष चालू आहे आता. काय सांगू ताई तुम्हाला, त्या दिवशी माझी तारीख होती शनिवारचीच बरं का, 5 तारीख याच महिन्यातली. आम्हाला वाटत सुद्धा नव्हतं, इतका आनंद झाला मला त्या दिवशी. मी ताईंना सांगितलं, त्यांना खूप आनंद झाला. त्या म्हणे मी तुम्हाला म्हटलंच संकल्प सोडून सेवा करायची, आणि आपण ते सेवेला बांधलेला असतो म्हणे. हो ताई. आणि मला वाटतं मी पण तुम्हाला सांगितल्यागत झालं होतं संकल्प करून सेवा करा म्हणून. नाही, तुम्ही सांगत होता, पण मग कसं एवढं मी म्हटलं संकल्प माझे कसं ते कुठे गेला का ध्यान नाही राहत. नाही, ते योगाच्या गोष्टी असतात ना ताई. हो, आणि मी कुठं काही खाते खाई, हे खाय ते खाय, मग ते मला कंट्रोल होत नाही. ते लक्षात, आपली सेवा चालू आहे का काय ते लक्षातच येत नाही. मग नंतर लक्षात येत, अरे आपण हे तर खाल्लं, आता काय होईल स्वामी महाराजांपर्यंत, काय आता महाराज काय समजेल म्हटलं, असं मनात विचार येते. मग ज्यावेळेस मला एमसी आली ना, त्याच्यानंतर मग मी इतकं कडक धरलं, कुठं खायचंच नाही. व्हिडिओ सेवा पूर्ण करायची. आणि तारीख होती त्या दिवशी. आम्हाला असं वाटलं सुद्धा नाही. तो पैसे भरले तिने, फुलाची पाकळी, पैसे भरले तिने. 3 भरायचे तिने, 2,000 भरले, पण भरले म्हणजे आम्ही एवढे प्रयत्न करून, एवढे कागदपत्र देऊन, स्वामींना असेच पाठ पारायण करायचे, अनुष्ठान करायचे, पण संकल्प नव्हते करीत. पण हा संकल्प केला, 3ऱ्या दिवशी मला इतका मोठा साक्षात्कार झाला, काय सांगू ताई. मी तुम्हाला 5 वर्षापासून आम्ही ही केस दाखल करू, ती केस दाखल करू, पण त्यानं काय पैसे भरत नव्हता, आणि तो कोर्टात सुद्धा हजर राहत नव्हता. तो बीतच नव्हता ना, तुम्ही मला बोलला होता ना. हो, आणि आणि यायचा पण असं अधूनमधून, ह्या तारखेला आला का पुढच्या 2 तारखेला असं येतच नव्हतं. म्हणजे असं त्यांनी वर्षभर असंच केलं, चाल ढकल जाऊ, कोर्टाच्या हेडाळणं केल्यासारखं वागत होता तो. ज्या वेळेस आम्ही नाही का परत नाही का अटक वॉरंटचा अर्ज दाखल केला, असं माहित नव्हतं आम्हाला असं होईल. पण 3ऱ्या दिवशी स्वामींना इतका मोठा अनुभव दिला, म्हणजे काहीतरी फुलाची पाकळी त्यांनी भरली. भाऊसाहेब म्हणजे माझे वकील सुद्धा म्हटले, तुम्ही आहे ते पैसे पदरात पाडा म्हणे, आणि आता पैसे झाले म्हणे चालू आपले, काही का होईना त्यांनी भरले. म्हणजे मी तेच म्हटलं मनातून, म्हटलं स्वामींना मला काहीतरी प्रचिती दिली म्हटलं. अरे वा. आपण एवढी मोठी म्हणजे सेवा ताई, एकच टाइम 5ला बसले ना, थोडं मागं पुढं होत होतं, त्याच्यात मुलगा रडायचा, म्हणजे आड देण्याची थोडासा हे लहान आहे ना हो तो. हो, तो म्हणायचा आई कितीक राहिलं. मी बोलत नव्हते, संकल्प केला होता ना, मी बोलत आई कितीक राहिलं. मी त्याला असे बोटं करायचे, थांब थोडं राहिलं, थांब थोडं. मुलांना कुठं दम निघतो. आणि मग असा कंटाळून कधी कधी झोपायचा, पण माझी सेवा झाली मी परत त्याला उठायचे. पण असं 21 दिवस केलं कंटिन्यू. पण महाराजांनी मला संकल्प केला गुरुवारी, त्याच्या आधीपासून मी सेवा 5-6 दिवसापूर्वीपासूनच सेवा चालू केली ती. पण मग मी त्या असं ताईंना विचारायचं, दुसऱ्या त्या म्हणे का तुम्ही संकल्प सोडा, गुरुवारी सोडा, महाराज तुम्हाला प्रचिती देईल. आणि मग गुरुवार गेला, शुक्रवार गेला, शनिवारी तारीख होती. असं वाटलं नव्हतं आम्हाला का असं होईल म्हणून. इतका आनंद झाला मला बी, वकिलांना बी. वकील म्हणे बरं झालं काहीतरी फुलाची. हो ना, तुम्ही किती वर्षापासून प्रयत्न चालले. ताई फक्त ताई मी सेवा करायची, पण माझा संकल्पच नव्हता. काय ताई त्याला लई म्हणजे कसं हे असं कुणाचं खायचं नाही, बाहेरचं काही खायचं नाही. मग ते म्हणजे ते कसं थोडंसं सवय लागू, आणि ते मला एवढं सवय नव्हती, काही पण तोंडात जायचं. त्यामुळे मला थोडंसं असं वेगळंच वाटायचं. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी असंच बरं का ताई, मी चहा केला आणि स्वामींना काहीतरी काय नैवेद्य ठेवला, शिरा केलता. आणि लाईट गेली, ती मी दिवा लावला, पण ती मध्ये त्या स्वयंपाक करायच्या टायमाला मी दिवा छोटा लावत असते, लाईट गेले. तुम्ही आता नाही ना, कसल्या अहो ताई लाईट नाही, काय नाही, आताच नाही. महाराजांना मी सांगितलं, ज्या वेळेस तुम्ही सगळं माझं व्यवस्थित करता, आणि तुम्ही पण अंधारात राहा, मी पण अंधारात राहते, काय फरक नाही पडत म्हटलं. स्वामी इतके दिवस राहिलं ना, आता का तुम्ही इतकी परीक्षा पाहू राहिले म्हणलं, राहा तुम्ही बी अंधारात. आणि मग ते दिवेत नाही का असे चंद्रचूर झाले, मनातली मनात म्हटलं बघा ताई, काय
मग आपण इतके दिवस सेवा केली म्हटलं, त्यामध्ये महाराजांनी एकदाच आपल्याला असं आशीर्वाद दिला, असं जास्वंदाचं फुल असं मस्त झालं ना अरे वा. जसं मी महाराजांना ठेवलं ना ताई, तसंच खुश झालो. अरे वा. आणि म्हटलं त्याला 7-8-9-10 दिवस होऊन गेले ते. आणि त्याच्या 9व्या-11व्या दिवशी ना स्वयंपाक करायला लागले, असं दिव्यामध्ये नाही का असं चंद्र चिकोळ झाले. मी नुसतं मनात म्हटलं, जिथं व्हायचं तिथं होत नाही इकडंच होतं म्हटलं. आता ह्या इथं काय गरज व्हायची. अहो काय सांगू ताई, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आता सांगताना सुद्धा असं मला अंगाला काटा येतो. ती दिव्याची वात आहे ना आपली स्वामींची, आपण निरंजनमध्ये दिवा लावतो ना, निरंजनमध्ये ती ज्योत आहे ना ताई, अशी छोटी व्हायची, मोठी व्हायची. असं जवळपास 1 तास चाललं बरं का. माझा मुलगा म्हणे, दिनेश आई नाही कमी, आपण नाही का परत दिवा हे करू. नाही म्हटलं, दिवा नाही विजू द्यायचा स्वामींचा. ती वात आहे ना ताई, तुम्हाला सांगू, मोठी व्हायची. ती ज्योत आहे ना अशी मोठी व्हायची, छोटी व्हायची, मोठी व्हायची, छोटी व्हायची. मला समजेनाच. आणि मी तुम्हाला होते ना तिथे. हो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी ताई. हो. आणि मी एवढं म्हटलं, आपण नाही का मोबाईलवर टाकू म्हटलं शुभांगी ताईंना, पण ते मला ते टाकताच येईना तो व्हिडिओ. व्हॉट्सअपला ते जाईनाच तो व्हिडिओ. हो. आणि स्वामींनी असा मला 2 अनुभव दिले, एक गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि एक माझ्या कोर्टाच्या जी तारीख होती ना त्या दिवशी. आणि आईला पण सांगितलं. आईला खूप आनंद झाला, तिला थोडं बरं वाटलं. थोडंफार. आईची तब्येत आहे का बरी तुमची? हो, आईची तब्येत आता छान आहे, चालते आता, काठी घेत नाही, काही नाही, मोकळी चालती. तरी तिला म्हटलं तू थोडंसं जप अजून 6 महिने, वर्षभर थोडंसं ते म्हटलं. मग काय, म्हणजे आता त्यांची ताकद पण कमी आहे ना हो लगेच. हो. आणि कसं, आणि मग थोडं वयामानाने थोडं पण हे करावं लागत ना. आता काय, आता परत मोडकी काठी कसं किती केलं आपण तरी पण ते आता नाही. पण एकदा बघा ना, तरुण व्यक्ती असला तरी सुद्धा त्याचं मोडलं काही जागा किती त्रास देते पुन्हा. किती त्रास ताई. मी तुम्हाला सांगितलं, आईला साक्षात्कार त्या दिवशी स्वप्नच असं पडलं. त्या बाईनं अक्षगंधाची माळ, अष्टगंधाची माळ आईच्या गळ्यात घातली. आई सर्वांना सांगायला लागली. आईला आपल्या चॅनलवर आहे ना तो व्हिडिओ तुमचा. हो. आणि आता 4था महिना चालू झाला आईच्या ऑपरेशनला. आता ती म्हणती मी मोकळं चालते, फक्त स्वामींनी मला असं दट्टकट्ट करावा, हे दुखलं नाही पाहिजे, ते दुखलं नाही पाहिजे. म्हणलं करण, तू विश्वास ठेव, विभूतीला जा आणि पाण्यात पण घ्यायची म्हटलं. ती म्हणे मला फक्त असं मोकळं स्वामींच्या केंद्रात जायचं. हो म्हणलं, जाई तू थोडं थांब म्हटलं, अजून 1-2 महिने होऊ दे, म्हणजे 5-6 महिने होईल म्हटलं, थोडं चांगली झाले मग तुला महाराज सुद्धा बोलवीन. तुझी काय इच्छा तू कबूल केली ती पूर्ण कर स्वामींजवळ. तिला मी असं सांगितलं. असा अनुभव आला ताई मला. ताई ते नेमकं स्वामींची ती ज्योत अशी तुम्ही टाकलं आणि तुम्ही म्हणता खरंच तुम्ही असं तुम्हाला वेगळंच वाटत. हे काय, एक तर माझ्या घरात आणता कमी झाली का, फोटो आहे ना स्वामीचा, असं इतका फ्रेश दिसायचा ना त्या उजेडात, बापरे असं मस्त दिसायचं ना. आणि ती कमी झाली का पटच नव्हतं दिसत, अंधार आहे ना घरात. तशी काही बॅटरी पण वापरते मी. पण मग ताई मला एक म्हणायचंय, ती ज्योत गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशी मोठी, म्हणजे नेमकं समजायचं काय आपण तेच नाही तुम्हाला. त्यावेळेस ना ताई स्वामी तुमच्या घरी आले होते ताई. हो ना. घरी आले होते आणि त्याच्यामुळेच तुमच्या जो दुसऱ्या दिवशी जी तुम्हाला जो आला ना दुसऱ्या, म्हणजे आता नंतर दुसरी जी प्रचिती आली ना, ती स्वामींनी दाखवायचं होतं की मी तुझ्या घरी आलो आहे, आता तू काळजी करू नको. हो ना ताई. आईला सुद्धा विशेष वाटलं. मी आता आजच आले माझ्या माहेरावरून. तिथं 4-5 बाया आल्या, त्यांना सुद्धा सांगितलं, त्या पण स्वामी सेवेकरी होत्या. त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणे बापरे, एकीला तर एका ताईला तर भीतीच वाटली हे पण. अरे बापरे म्हणे, असं काय म्हणे, म्हणजे अचानक. आणि भरपूर अनुभव चमत्कार होतात स्वामींचे, म्हणजे हे काहीच नाही. हो, लई होतात. पण पहिल्यांदा माझ्या घरात असं स्वामींनी दिलं. आता स्वामींना म्हटलं, आता सगळे मार्ग मोकळे, म्हटलं आता स्वामी राया, आता तुम्ही पटक्या मला याच्यातून बाहेर काढा. आता तुम्ही ना ती दादांनी दिलेली सेवाच बंद करू नका. नाही का? चालू ठेवा. स्वामींना म्हणाव, जोपर्यंत तुम्ही याचं म्हणजे व्यवस्थित पूर्ण करत नाही ना, तोपर्यंत मी सेवाच बंद करणार नाही.
असं का नाही, संकल्पयुक्त केलती बरं का मी 21 दिवसाची. माझे 21 दिवस पूर्ण झाले मग मी ते माझ्या माहेराला गेले. म्हटलं हा तेव्हा नाही असू द्या, संकल्पयुक्त झाली म्हटल्यानंतर मग दादांना एकदा फोन करा आणि कंटिन्यू पुढे चालू ठेवू का विचारा. म्हणजे माझं थोडं काम झालंय पण अजून बाकी सगळं हो ना. बाकीच आहे म्हणायचं. बाकी म्हणजे भरपूर आहे, कारण आता त्यांनी पैसे भरले, पुढच्या तारखेला भरीन तो. भरतो का नाही भरतो, पण आपली शंका, स्वामी हा आहेत नाही आपल्यासोबत. म्हणूनच ती सेवा ना, त्या हो सेवेने फरक पडलाय ना, हो म्हणून ती हो, त्याच चालू सेवेनी. ठेवायची. आणि माझं ते स्तोत्र पाठ नाही दत्ताचं दिनेशचं पाठ झालं तोडपून. अरे वा. म्हणजे कसं तरी पाठ 21 दिवसात. कालभैरवाष्टक मी म्हणते बरं का, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे ते पण बघून म्हणायचे, तारक मंत्र मनाने म्हणायचे, म्हणत होते. पण मग 11 माळी जप तो पण मी करायचे बरं का. फक्त ते स्तोत्र आहे ना मला म्हणत नव्हते, तर मी युट्यूबला लावून देत होते. ताई म्हणत होत्या का तुम्ही युट्यूबला लावून द्या, चालतं म्हणे. मग म्हटलं हो चालेल. त्याच्यामध्ये नव्हतं नित्य सेवामध्ये म्हणून मी मोबाईलवर लावून हा देत होते. चालतं तसं पण चालतं ताई. आणि मी करीत राहीन ती सेवा. ताई जसं जमन तशी सेवा केली हो चालेल का कंटिन्यू? चालेल स्वामींना तसं सांगायचं की आता संकल्प नाही, पण मी आणि दादांना तुम्ही एकदा बोला. हो का? हा दादांशी बोला आणि दादांना म्हणाव की तुमच्या सेवेने फरक पडलाय, पण थोडा पडला, अजून बाकी हो आहे ना. सगळं. हो हो. तर कारण कसं ताई, मला आहे ना, मला हे सगळं माझं जमिनीचं सुद्धा म्हणजे त्यांनी स्वतःहून म्हटलं पाहिजे मला सेटलमेंट करायची. हा आणि मला काय असेल मला ती जमीन माझ्या मुलाला द्यायची. आणि मी कोर्टात सुद्धा म्हणणार आहे का दादांना ते सांगितलं की मला याच्यातून या बंधनातून मुक्त व्हायचं, मला घटस्फोट घ्यायचा आणि माझं स्वतःचं हक्काचंच घर मला इथंच बांधायचं आहे त्या जागी. आता शिव्या वगैरे देते का ती सासू, अगोदर देत होती त्या? देते ताई. 2 पैसे नाही दिले इतकी बोलायला लागली. मला म्हणे मग आता महाराजांपाशी समोर बसलेले, शनिवारचा बाजार होता आणि त्या दिवशी तारीख होती, आम्ही आलो. ती काय म्हटली, गहू माती खायला लागते म्हणे. तुम्ही विचार करा ताई, आज 3 वर्षापासून मी अंधारात आहे. बाकीचे साईडचे लोक माझे गुण घेतात. ते म्हणे 3 वर्षापासून अंधारात आहे. आपल्या घरातल्या बायांना तर 2 दिवस 5 मिनिटं लाईट गेली तरी होत नाही हो म्हणे. ना किती वेळ आणि लागत होतं. ती लहान मुलाला घेऊन राहते म्हणे. ही बाई त्या म्हणजे समोरच्याला सुनाला शिव्या देते म्हणे. पण असे लोक इतके विचित्र बोलून राहिले ना तिला ताई. ती इतकी घाण. आता रेकॉर्डिंग पण चालू असेल आणि स्वामी पण माझ्या समोर आहे. आता तिच्या जीवन एक ताई, मी 3 वर्षापासून माझे घरचे मला देतात धान्य, ते काय असेल नसेल ते काय सारखं सगळं. आणि एकाच तारखेला तिच्या लेकाने पैसे भरले तिच्या. आता काय सांगू. आणि नाही असू तीच द्या, बडबड करायला लागली. असू द्या, तिला पण धडा शिकवतील स्वामी, कारण आपल्या स्वामींना हो त्यांच्या भक्तांना काही बोललेलं आवडत नाही ना ताई. हो. आणि ती इतक्या शिवाय तिची ताई. आता तुम्हाला सांगते, आता माझी चुलत सासू वारली. आता महिना होऊन गेला. महिन्याच्या दिवशी ती काय आली, मौतीला आली का तिने मी कोणी पाहायला नाही आली होतीच नाही. पण राखीच्या 3ऱ्या दिवशी ती डायरेक्ट मला काय म्हटली, आता 10 दिवस तुम्हाला माहिती माणसं येतात आपल्या म्हणजे घरी असं दुःखाच्या ठिकाणी भाकरी बिकरी घेऊन येतात ना डबे बिबे. ती म्हणे 3 नवरी गेली म्हणे, तू चौथा नवरा. ती गेली म्हणे तोंड वासून म्हणे. आता त्या पण जाईल म्हणे तोंड वासून म्हणे. बोकळणी घेऊन त्यांना काही 3ऱ्या दिवशी दुःखाच्या ठिकाणी त्यांच्या रक्ताने तोंड भरेल. आणि ही बाई त्यांना अशी मोठी म्हणजे ती मला म्हणत होती म्हणजे त्यांना ऐकायला जायसाठी. तुम्ही विचार करा ताई, त्यांच्या आई केली त्या तिघांची आणि ही बाई अशी बोलती. मग किती विचार करायसारखी गोष्ट आहे. हो ना. हा. आणि मी जिथून पाणी आणते ना तेच मला पाण्याचा आधार देते. ते म्हणतात का नको लहान लेकरू हे. कारण पाणीचं कसं आहे ताई, अजून माझ्या नावावर काहीच नाही ना, त्याच्यामुळे आमची इथे नगरपालिका आहे ना, ती काही मला कनेक्शन देऊ शकत नाही. ते म्हणते काहीतरी, आणि त्यांची संमती आहे ना, तिथं देणार सुद्धा नाही संमती. तिथं काहीतरी करेल पण नळ माझ्यापर्यंत येऊ देणार नाही. असं आहे. आणि मी त्याच्यामुळे ना ताई, मी तुम्हाला मागं सांगितलं मला स्वतःची द्यायची. मला त्यात माझं हक्काचं छोटंसं गाव आहे ना, काहीतरी असं आपला आसरा म्हणून त्याच्यामध्ये आपलं आयुष्य जाईन असं घर बांधायचं. आपल्या मुलाच्या लाईफची सोय होईल, पुढे शिक्षणाची. त्याला आज शिक्षणाचं वय तर घरात लाईट नाही, आज पहिलीला गेला तो, स्वतःचं पाणी नाही हक्काचं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला सुद्धा सामोरं जावं लागतं. स्वामींना मी तेच कंटाळून सांगितलं. पण असं युट्यूबवर दादांचा नंबर पाहिला आणि असे बाकीचे पण सांगतात ना, तुम्हाला एक असं ऐकले काहींचे व्हिडिओ, माझ्या गावातून पाणी आलं
ताई असेच तुम्हाला कोणीतरी एक अनुभव शेअर केला तर इतकं त्रास झाला तो ऐकल्यावर झोपच नाही आली. खूप लई वेगवेगळे अनुभव असते काही लोकांचे. आपण त्यामधून तरी आपलं व्यवस्थित, इतके लोकांचे इतके वेगवेगळे अनुभव असतात. अनुभव म्हणजे तसं काही लोकांची अवस्था खूप बेकार असते ना हो ताई. हो आणि काय सांगू ताई, मला फक्त ताई मला एकच टेन्शन आहे. माझं काय असेल तेवढं काय जमीन असेल तेवढं फक्त माझ्या मुलाला भेटावं. तुम्ही स्वतःहून म्हणावं स्वामींनी त्यांना काहीतरी त्याची देणार मार्ग देणार नियोजन ताई. करा. तुम्ही हो काळजीच करू नका. स्वामींनी आता सुरुवात केली आहे. आता ताई, तुम्हाला चमत्कार. तुम्ही असं म्हणता ना, मी आबा तुमच्या साखर तोंड करत परत महाराज स्वामी काय म्हणतात ना, स्वामी तुम्हीच म्हटलेलं आहे ना, आपण एक जर अनुभव शेअर केला शेअर ना केला तर तर स्वामी स्वामी अनेकदा अनुभव देतात. हो देत. ताई अनुभव मी केव्हापासून करायला ज्या वेळेस माझ्या आईला म्हणजे माझ्या मम्मी पडली ना हं. आणि त्याच वेळेस मी तुम्हाला अनुभव एक शेअर केला. त्याच्यानंतर आता ही सेवा दिली तो एक पैसे म्हणजे मला पैसे भेटायला लागले आणि दुसरा अनुभव म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची हं. ज्योत अशी अशी म्हणजे काहीतरी साक्षात्कार स्वामी म्हणतात ना, स्वामी आपल्या घरात आली पण ते सगुण रूपात असतात असं असतं सूक्ष्म तसं ते स्वरूपात. हो तेच अहो ताई, म्हणजे काही लोकांना तर 4-5 दिवसातच अनुभव दिलेले आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवर बघत असालच की व्हिडिओ. अहो ताई मी तुमचे हे अनुभव सोडित नाही. इतके डबल ऐकायची इच्छा होती. असं हेडफोन घातले का मस्त ऐकलं का पण असं असं भारी वाटत का समोरच्याला तर आपण का नाही ते जशी सेवा करते तेच सेवा करते ना आपण तीच करतो मग आपले का हे अनुभव पण स्वामींना आहे ना असं मनापासून सांगितलं स्वामी माझ्या सेवेत कधीच मी पण येऊ देणार नाही आणि मी जितकी सेवा करते ना मला त्या सेवेचा विसर पडू द्या आणि मी जास्त सेवा माझ्याकडून करून द्या असं नका म्हणू का माझ्या मनाला की मी एवढी सेवा केली तेवढी केली असा विसर पडू द्या की मी किती सेवा केली तो विसर पडू द्या आणि जास्तीत जास्त सेवा करू काय सांगू ताई त्या पारायण काळात ते पारायण चालू गुरुपौर्णिमेपर्यंत 7 दिवसाचं ते पारायण पण बिगर संकल्प आणि रोजची नित्य सेवा म्हणजे त्या महिन्यात अशी सकाळ संध्याकाळ दुपार 3 सेवा सारख्या कंटिन्यू चालू होत्या दिवस पुरत नव्हतं पण स्वामींनी ती सेवा 3 सेवा माझ्याकडून इतक्या मस्त करून घेतल्या ना अडचण नाही अडथळा नाही काहीच नाही. नाही बरं झालं उलट. हो ना छान झाला आणि आणि ताई अनुभव तुम्हाला स्वामींनी खूप छान दिला ताई. हो ताई मी फक्त मी लई कोंडलेले ह्या ह्या होईल की भयाच्या आता झाली ना ताई सुरुवात. हो ना ताई सुरुवात झाली पण तुम्ही सांगता ना तुमची सेवा चालू करा म्हणजे आपल्याला जसं जमन तसं वेळ भेटला केली तर हो. चालेल ना ती सेवा. तशीच करा. तुम्ही दादांना एकदा फोन करा हो आणि दादा नक्की दादांना म्हणजे विचारा तुम्ही. हो मग हो जरी आता ती पुढे संकल्पयुक्त सांगितली होती आता संकल्प झाला. आता हो पुढे तशी करू का संकल्पच करू म्हणून विचारा. संकल्प केलेली हो सेवा लवकर फलित येते ना ताई. हो ना आणि ताई दादांनी जर सांगितले तुम्ही संकल्प करा पुन्हा आधी पण केला आता परत करा पण मग त्यांनी जर संकल्प किती दिवसाचा करायला सांगितलं तर हा तेव्हा त्यांनाच सांगितलं तर विचारायचं मग त्यांना विचारा की दादा मग किती दिवसाचा अजून संकल्प करू आणि जरी ते म्हणले ना संकल्प करा मग 21 दिवसाचा करा तो सुटला की पुन्हा काही दिवस गॅप द्या आणि पुन्हा अजून संकल्प करून ती सेवा चालू करा. हो नाही आता हीच माझं झालं पारायण शनिवारीच झालं माझं परवा झालं मी गावाला गेलते आणि मग आता घरच्याला थोडासा गॅप देऊ का? हा मग असं करा आता फोन करा दादांना. आता हो 9च्या पुढे फोन केला तरी चालतो त्यांना. हो का हा हो मग फोन करा आणि बोला त्यांच्याशी आणि बरं म्हणा संकल्पयुक्त सेवा झालेली आहे मला थोडा फरक पण पडलेला आहे हो पण मला ना पूर्ण रिझल्ट हवाय कारण मी खूप वर्ष झालं अशी अवस्था आहे माझी की ती हो लोक ना साथ पण ताई देत लई नाहीत वरनं बोलतात पण लहान मुलगा आहे म्हणतात त्याला पण जवळ घेत नाहीत म्हणून मला ना आता इतक्या वर्ष झालं मी खूप त्रास काढलाय पण आता मला त्यातून बाहेर निघण्यासाठी सेवा द्या. बाहेर म्हणजे असं ताई त्यांना सासूला नवऱ्या असं परिवर्तन केलं पाहिजे मनातून हा मग का तेच ना. ते स्वतःहून म्हटले पाहिजे आम्हाला मिटून घ्यायचं आम्ही इतकी जमीन देतो आणि मिटून घेतो आणि मी त्यांना कधी मग मला सोपर्यंत ताई मला पण सोडचिठ्ठी घ्यायची कारण मी अशा व्यक्तीसोबत राहू शकत नाही अशा बाईसोबत म्हणजे अशा व्यक्तीसोबत प्रपंच करायचं तर बाजूला पण त्यांचं बोलणं म्हणजे ते माणसाला ते घातक आहे कारण काय म्हणतात ना लोक निंदा ही माणसाचं मन पोखरीत चालती सोपं नाही ताई एक वेळेस कापट मारली तर ते माणूस थोडं जातं ते आपल्या हातावर आणल्याचं गोळ उठवतात जवळून जातात पण असं रोजचं याच्या खाली पडली त्याच्या खाली गेली याच्या खाली तर मध्ये गेली ही कोणती भाषा आहे ताई तुम्ही सांगा ना. हो ना हो.
ज्यावेळेस माझं सगळं होईल ना त्यावेळेस मला बोलता येईल, तोपर्यंत मला बोलता येणार नाही काही त्यांना. नाही स्वामी कारण करतील आपण ताई व्यवस्थित, नका हो ना टेन्शन. स्वामींनी आता मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एवढा मोठा साक्षात्कार दिला आणि पारायणच्या वेळेस पण एवढं मोठं प्रचिती दिली, मग स्वामी का नाही करणार. हो ना. मला फक्त मला काय असेल फक्त कोर्टातून माझ्या मुलाला राहिली जमीन एवढी का नका का भेटना, पण पुन्हा फुलाची पाकळी स्वामींना तेच म्हणते, महाराज जेवढं आमच्या नशिबात आहे माझ्या का होईना माझ्या मुलाचं तेवढंच आम्हाला आम्हाला इच्छा अपेक्षा नाही स्वामी राया, पण देतील ते का देतील होईना स्वामी. हो. आणि सगळं मिटून घेते म्हटलं महाराज, सगळं माझं स्वतःचं हक्काचं स्वतःचं घर पण होते, जेवढे स्वप्न पाहिले महाराज ते पूर्ण करा. मग काही स्वप्न तरी काय हो, स्वतःचं हक्काचं पाणी, घरात लाईट आणि घर काय लागत तरी आपल्याला. नाही हो केवळ ना काय. स्वप्न पण तुमची थोडीशीच आहेत, म्हणूनच म्हणते की स्वामी करतील पूर्ण ताई, नका हो टेन्शन. ना हो ना. आणि कसं आहे ताई, आपण फोन घेऊन जायचो इतरांकडे, लोक आजकाल कसे लाईट देतात 2 दिवस आठवड्यात 1 आठवडा महिना असं सारखं सारखं थोडं लोक काम खूपच करतात ना. तर मग मला पण खूप म्हणजे वाईट वाटत हा भाऊ लाईट घ्यावं, तो मुलगा लहान आहे, तो असा आहे, तो लाईट म्हणजे नको तिथं जाणारा पोरगा आहे, थोडस त्याला थोडं कळायला लागलं का मग काही नाही, मग कसं तुला समज हो हा इथं लाईट आहे याच्यामुळे चटका बसन, इथं चटका बसन, त्याच्यापासून लांब राहील तो. त्याच्यामुळे आपण इतके दिवस राहिला अंधारात आणि थोड्या दिवसांनी काय होणार आहे म्हटलं, जाऊ दे स्वामींना सगळं दिसतं. इतकं मनापासून हाक आहे महाराजांना स्वामींना, महाराज तुम्ही करून द्या. मग 3 वर्ष झाले कधीच इचू काट्याची भीती नाही, काही नाही घरात, काहीच भीती नाही. स्वामी घरात आहेत ताई, कशाला कशाची भीती वाटते सांगा बरं. काही तुम्हाला सांगू, इतकं पाऊस जर झाले ना असे मोठे मोठे पूर्ण घर असं पान होतं माझं, बसायला जागा नाही राहत, आत म्हणजे ते टाकून बसावं लागत, झोपावं लागत. पण आता आहे ना घरात एक बाज पण घेतली नाही, म्हणजे छोटी खुर्ची पण घ्यावं मुलासाठी, बसून तरी अभ्यास करत जाईल तो, बाजूवर बसते आपल्याला अशी परिस्थिती. पण थोडं थोडं एक 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 घेतलं म्हटलं स्वामी सगळं विंतो, फक्त तुम्ही माझ्या सोबत राहा म्हणलं. हो ना. हो ना ताई, असा अनुभव आला, छान आला. आणि छान अजून अनुभव आला ताई. हो ना, फक्त जे राहिलेलं अधुरं काम आहे स्वामींनी मनापासून मी प्रार्थना करते, स्वामी तेवढं फक्त पूर्ण करा. मला कशाचीच आशा नाही, भूक नाही. हो ना हो ना. नाही खरोखर काय ना, मागतो हो, ज्याला मी काय पण लागत खूप दिवसापासून ऐकते, तुम्हाला खरोखर खूप त्रास आहे. आणि नाही त्रास ताई, दोन पैसे भरले तर ती अशी शाद्याला मी गोमाती खायला लागते. आता हिनं काय मला दिलं नाही, मला काही दिलं नाही, तिनं मला कधी काही मला घरात म्हणजे काय आहे, माझ्या मुलाला काय हवंय, ती उलट म्हणते कुणाचा काढला, तिचे तेच शब्द आहे. सगळे लोक नाही ऐकतात असं जाऊ दे तिकडं, तिचं कर्म तिच्या बरोबर, पण तुम्हाला न्याय भेटणार. तुम्ही खूप दिवसापासून खरोखर त्रासात आहे. मी सुद्धा खरोखर स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करते की लवकरात लवकर तुम्हाला सुद्धा न्याय मिळावा. हो ना, माझं काही मी तुम्हाला काय सांगितलं, फक्त मी या बंधनातून एकदम मोकळी झाली ना, मग मला किती शिवाजी मला फरक पडणार नाही. कारण मी त्यांची सूनच राहणार नाही. कारण कायद्याने घटस्फोट झाले विभक्त माणूस होता ना, त्याच्यामुळे तुला किती काही आता जोपर्यंत मी थांबेले गुठेले ना तोपर्यंत ती अशीच वागणार आहे. हो नाही होईल तुमची इच्छा पूर्ण आहे. हो ना, कोर्टात जरी आला ना ताई, आपण तारीख झाली आपण बाहेर येतो ना कोर्टाच्या, असं गाडी घेऊन येतो, मागं आपला पाठलाग करतो, कुणाच्या गाडीत जाती काय जाती, कोण सोबत कुणासोबत बोलती. अरे मी तुझ्या सोबत नांदत नाही, तू माझा विचार का करतो, मी तुझा विचार नाही करत, तू कशाला माझा विचार करतो. मी कुणाच्या गाडीत जायचं, कुणासोबत बोलायचं, प्रश्न माझा आहे, फोन माझा, बॅलन्स माझा, तोंड माझं, मी बोलन कुणासोबत. हे आपलं असून सुद्धा आपल्याला ती चोरी झाली, तर मग याच्यात मी नांदत नाही. मग हा का माझ्या काळात होत ताई, मला एवढं नाही ताई जाऊ द्या, आता स्वामी व्यवस्थित एकदम. हो ना ताई, मला तीच इच्छा आहे. आता थोडं थोडं काय म्हणते ना, फुलाची पाकळी स्वामींनी थोडं तरी मार्ग मोकळा केला, असंच सगळे मार्ग मोकळा करावं. काय असं नसेल काय म्हणते की 2025 संपायच्यात महाराजांनी सगळे त्याचं सोक्ष लावा, हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. लावतील की स्वामी. हो ना, खूप छान अनुभव आहे ताई, छान अनुभव आहे ताई, शेअर करते मी. लई छान आला. श्री स्वामी समर्थ.
मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. लहान असो किंवा मोठा असो, परंतु स्वामींनी अनुभव देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमच्या अनुभवातून खूप लोकांना काही शिकायला देखील भेटत असते. आणि जेव्हा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण हे नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.